नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. काव्याच्या प्रयोजनासंबंधी विचार करताना कवीची प्रतिभा, कवीची निर्मिती या शब्दांचा पुन्हा पुन्हा आपण वापर केलेला आहे. प्रस्तुत ठिकाणी आपण काव्यनिर्मितीसाठी कारणीभूत होणाऱ्या घटकांचा विचार करणार आहोत. नव उन्मेष शालनी प्रज्ञा प्रतिभा. मम्मटाने शक्ती, निपुणता आणि अभ्यास ही काव्यनिर्मितीची जनक कारणे सांगितलेली आहेत. पूर्वसंस्काराने प्राप्त होणारी शक्ती, लोकव्यवहार, वेदादिशास्त्रे, अन्य कवींची काव्य यांच्या अवलोकनाने येणारी निपुणता आणि काव्याच्या मर्मज्ञाजवळ केलेला अभ्यास या तीन कारणांचा जरी त्याने उल्लेख केलेला असला तरी शक्ती हे मुख्य कारण त्याने सांगितलेलं आहे. त्याच्या मते ही शक्ती म्हणजे अलौकिक अशी प्रतिभा, ग्रहणशक्ती, धारणाशक्ती, स्मरण, भावनात्मकता, चिंतनशीलता, सौंदर्यान्वेष, दृष्टी इत्यादी मानसिक शक्तींचा काव्यनिर्मितीत मोठा वाटा असतो. परंतु या सर्वात प्रतिभा ही श्रेष्ठ आहे. प्रतिमेशिवाय काव्यनिर्मिती अशक्य आहे. वामनाने शक्ती, निपुणता आणि अभ्यास याच्या जोडीला अवधान अथवा एकाग्रता या कारणांचा उल्लेख केलेला आहे. यालाच राजशेखर समाधी असं संबोधलेलं दिसून येतं. नवोन्मेष शालिनी प्रतिभेमध्ये दंडीने प्रतिभेचे वर्णन करताना नैसर्गिक आणि पूर्व वासना गुणानुबंधी असे शब्द योजलेले. त्यांच्या मते पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे प्रतिभेचे देणे मिळते, ती जन्मताच प्राप्त होते, म्हणजेच ती प्रयत्न साध्य नाही. मम्मटाने प्रतिभेला शक्ती म्हटलेलं आहे. हे जर आपण वर पाहिलं असलं तरी त्याच्या मते शक्तीच्या अभावी चांगले काव्य निर्माण होऊ शकत नाही. प्रतिभा विरहित काव्य निकृष्ट बनते. त्यानेही त्या शक्तीला पूर्वसंस्काराचा परिणाम असं मानलेलं आहे. भट्ट तोताने प्रज्ञा नवोन्मेष शालिनी प्रतिभा मता अशी व्याख्या केलेली आहे. विषय जुनेच असले तरी त्यांना कवी नवीन स्वरूप त्या शक्तीच्या साहाय्याने देतो ती प्रतिभा. अभिनव गुप्तांच्या मते अपूर्व वस्तू निर्माणक्षम अशी शक्ती म्हणजे प्रतिभा. केवळ शब्दार्थाच्या मांडणीने काव्यरचना होत नाही, तर त्यामधून नवीन अपूर्व अशी निर्मिती साधण्यावर त्याचा भर आहे. रुद्रटाने प्रतिभेसंबंधी विस्ताराने विवेचन केलेलं आहे. तो म्हणतो, या शक्तीच्या योगाने मनोवृत्ती तल्लीन होते आणि वर्णविषयासंबंधी विस्फोरण होऊन आपोआप उचित शब्द सुचतात. मात्र वर्णविषयी सुचतो हे त्याने सांगितलेले नाही. त्याच्या मते प्रतिभा ही सहज आणि उत्पाद्य अशी दोन प्रकारची असते. एक कवीच्या बरोबर जन्म पावते ती सहज, आणि दुसरी शास्त्राभ्यासाने प्राप्त होऊ शकते ती उत्पाद्य. प्रतिभेचे अंतरंग उलगडून दाखवणे कठीण असले तरी उज्ज्वल कल्पनाशक्ती आणि सौंदर्यदृष्टी यांचा मनोहर संगम तिच्या ठिकाणी झालेला असतो, हे मान्यच करायला हरकत नाही. प्रतिभेची वैशिष्ट्ये. प्रभावी कल्पनाशक्ती हे तिचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं. हा प्रतिभेचा प्राण आहे. विश्वातील नानाविध व्यक्ती, प्रसंग आणि घटना यांच्या अंतरंगात प्रवेश करून सर्वसामान्य माणसाला साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सत्याचे सत्याचे दर्शन घडवून आणण्याचे सामर्थ्य कल्पनाशक्तीमुळे प्राप्त होते. कवी हा परमेश्वराप्रमाणे एक मानसिक सृष्टीचा निर्माता आहे. प्रतिभेच्या सामर्थ्याने तो आपली वाङ्मय सृष्टी निर्माण करीत असतो. 2 म्हणजे प्रतिभेचे अलौकिकत्व. प्रतिभा ही अलौकिक शक्ती आहे असं मानलं जातं. जाण्याचं प्रमुख कारण असं की फारच थोड्या व्यक्तींना ती लाभते. सर्वसामान्य लोकांमध्ये ती दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याजवळ ती आहे त्याने ती ईश्वरी कृपा प्रसाद वाटतो. बोलविता धनी वेगळाची मज विश्वंभर बोलवतो, माझी माय सरस्वती हे कवीचे उद्गार याच जाणीवेतून आलेले आहेत. अलंकाराचे सारे कर्तृत्व कवी ईश्वराकडे देतात ते यामुळेच. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू देवाचे लाडके ही केशवसुतांची पंक्ती, किंवा ब्रह्मा दुजामय रचित अभिनवा सृष्टी अवाज्य रम्या ही रेंदाळकरांची काव्यपंक्ती म्हणजे कवी इतर सर्वसामान्याकडून वेगळा असामान्य व्यक्ती असल्याचे सूचित करते.
प्रतिभेच्या या दैवी रूपामुळेच मानसशास्त्रज्ञांनी तिचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. मनाच्या विलक्षण सामर्थ्याबरोबर प्रतिभावंतामध्ये एक विक्षिप्तपणाही आढळतो. त्यावरून प्रतिभा ही वेडाची बहीण असे मत इटालियन संशोधक लोब्रोसो याने व्यक्त केलेलं आहे. काव्यलेखनाच्या वेळी कवी आजूबाजूच्या जगाचे भान जरी विसरत असला तरी मानसिक कल्पनांच्या साक्षात्काराने भारावून गेल्याचं ते लक्षण आहे. केशवसुतांनी झपूरच्या कवितेत वर्णन केलेली मनस्थिती म्हणजे प्रतिभेने मांडलेली स्थिती आहे. हर्ष केदते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कंठ कशले बोथटली, मखमलीची लव वठली, अशी ती मनोवस्था असते. त्याच्या या मानसिक शक्ती अपूर्व वस्तू निर्माण करण्यात मग्न झालेल्या असल्याने लौकिकाची जाणीव त्याला राहिलेली नसते. यानंतर नवनिर्मिती आहे. हे प्रतिभेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण पाहिलं की अभिनव गुप्ताने प्रतिभेची व्याख्याच मुळी अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा अशी केलेली आहे. कवी वस्तूचे वास्तव चित्रित करीत नसून त्याला ती वस्तू जशी दिसली त्याने जसा अनुभव घेतला ते तो सांगत असतो. विश्वातील घटनांचा त्याच्यावर होणारा परिणाम सर्वसामान्य माणसावर होणाऱ्या परिणामापेक्षा वेगळा असतो. त्यामुळे त्याची भावनात्मक प्रतिक्रिया ही वेगळी असते. जीवनातील विविध घटनांकडे काही शालिप्तपणे पण सहानुभूतीने पाहण्याची शक्ती कवीकडे असावी लागते. व्यक्तिनिरपेक्ष मानवी भावनेचे स्वरूप शोधणे म्हणजे कलावंताचा अलिप्तपणा. या अलिप्तपणामुळे त्याला त्या घटनेतील सौंदर्याचे दर्शन घेता येते. ही कलात्मक अलिप्तता हाही प्रतिभेचा विशेषच होय. प्रतिभा आणि स्फूर्ती. प्रतिभावान कवीला सुद्धा कोणत्या क्षणी हुकमी काव्यनिर्मिती करता येत नाही. एखाद्या उत्कृष्ट अशा क्षणी त्याला काव्य स्फुरते. ही जी थोडाच काळ टिकणारी मनाची उत्कट अवस्था असते तिला स्फूर्ती म्हणतात. या दृष्टीने वर्ड्सवर्थ या पाश्चात्य कवीने केलेली कवितेची व्याख्या पाहता येईल आपल्याला. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स असं तो म्हणतो. आकाशात क्षणभर विजेचा लोळ चमकून जावा त्याप्रमाणे कवीच्या अंतरंगात स्फूर्तीचा आवेग येतो. त्याच्या सर्व मानसिक शक्ती त्या क्षणी सजग होतात, कामाला लागतात. विशिष्ट कल्पनेनं तो झपाटल्यासारखा होऊन त्याच्या तोंडून काव्याचे उद्गार निघतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी हे तुकारामांचे उद्गार याच अवस्थेचे द्योतक आहे. मात्र स्फूर्ती ही स्वतंत्र शक्ती नसून प्रतिभेचाच तो एक भाग आहे. प्रतिभेहून वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व तिला नसते. स्फूर्ती प्रतिभे इतकीच टिकाऊ नसली तरी प्रभावी असते. विद्युत लतेप्रमाणे चंचल असणारी स्फूर्ती क्षणभरच तरळून जात असली तरी तेवढ्या थोड्या अवधीत कवीचे सारे अंतरंग उजळून काढण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी असते. जणू काही कवीच्या सुप्त प्रक्रियेला जागृत करण्याचे काम स्फूर्ती करत असते. स्फूर्तीचा स्वभाव लहरी आहे. कवी हा तिचा हवा तसा हव्या त्या क्षणी वापर करू शकत नाही. तिच्यावर सत्ता गाजवू शकत नाही. उलट तिच्या कृपेची वाट पाहत कवीला तिष्ठत बसावे लागते. तिच्याच त्या तालावर तिच्याच तंत्रानं नाचावं लागतं. ती सहज स्फूर्त असल्याने प्रयत्न साध्य नाही. म्हणूनच उत्स्फूर्त काव्याचे महत्त्व अधिक श्रेष्ठ दर्जाच्या प्रतिभेलाही कार्यशील करण्यास स्फूर्तीचे सहाय्य लागते. अर्थात स्फूर्तीचा आवेग येतो त्या क्षणी काव्यनिर्मितीला सुरुवात होते असे नाही. कित्येक वेळा हा आवेग ओसरल्यावर काव्यरचना होते. वर्ड्सवर्थ आपल्या वाक्यात इमोशन्स रिकोलाइज्ड इन असंही पुढं म्हणतो. मनाची समधात अवस्था काव्यरचनेत अनुकूल असते. प्रतिमा आणि भावनात्मकता अभ्यासणार आहोत. शास्त्रज्ञ हाही कवी इतकाच प्रतिभासंपन्न असतो, पण त्याच्या कार्यपद्धतीत भावनेला स्थान नसते. निरीक्षण करणे, पृथक्करण करणे व वर्गीकरण करणे, चिकित्सक रीतीने निष्कर्ष काढून नवे नवे सिद्धांत मांडणे या प्रकारे त्याचे कार्य चालते. त्याच्या प्रतिभेवर तार्किक आणि तात्विक विचारांचे संस्कार झालेले असतात. त्याच्या कार्यात आणि पद्धतीत भावनेला स्थान नसते. कवीच्या प्रतिभेचा संबंध मात्र भावनेशी अधिक असतो. म्हणजेच कवी आणि शास्त्रज्ञ यांची प्रतिभा मूलतः जरी एकच असली तरी तिच्यावरील संस्कार भिन्न स्वरूपाचे असतात. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. शास्त्रज्ञांची प्रतिभा विश्लेषणात्मक असते, ॲनालिटिकल असते, तर कवीची प्रतिभा ही संश्लेषणात्मक, सिंथेटिकल असते. भावनात्मकता ही कवीच्या प्रतिभेची एक विलोभनीय लेण आहे.
भावनात्मकता प्रभावी असल्याशिवाय काव्यलेखन होऊ शकत नाही. मानवी जीवन आणि मन हाच काव्याचा विषय असतो. भावनेचे अधिष्ठान असावेच लागते. वर्ड्सवर्थची कवितेची व्याख्या आपण वर पाहिली, त्यात फिलिंग्स ना म्हणजे भावनेला असलेलं महत्त्व सांगितलेलं आहेच. यानंतर बहुश्रुतता आणि अभ्यासणार आहोत. आपण पाहिले की संस्कृत शास्त्रकाराने प्रतिभेच्या जोडीला बहुश्रुतता आणि अभ्यास याही गुणांचा काव्यनिर्मितीच्या जनक कारणात उल्लेख केलेला आढळतो. दंडी म्हणतो, प्रतिभा, श्रुत आणि अभियोग या तिन्ही शक्ती मिळून एक काव्यकारण होतं. मम्मटाने शक्ती, निपुणता आणि अभ्यासांचा उल्लेख केलेलाच आहे. तर उत्पन्नता आणि अभ्यास याचे संस्कार प्रतिभेवर झाले पाहिजेत असं त्याचं असे प्रतिपादन हेमचंद्र आणि वाघभट यांनी केलेले आहे. म्हणजेच कवी उत्पन्न, निपुण किंवा बहुश्रुत असावा असा सर्वसाधारण सर्वांचाच अभिप्राय आहे. त्याला किती आणि कोणते ज्ञान असायला हवे याचा साहित्यशास्त्रात दिलेला तपशील पाहिला म्हणजे कवी हा सर्वज्ञ असायला पाहिजे. उपलब्ध ज्ञानाच्या सर्व शाखा उपशाखा त्याला गती असली पाहिजे अशी अपेक्षा दिसते. पण इथे हेही लक्षात असायला हवे की सारे ज्ञान आत्मसात करायला एखाद्याला उभा जन्मसुद्धा पुरा पडेल की नाही याची शंका आहे. याशिवाय पंडिताचे काव्य बोजड, बेढब होऊ नये. उत्पन्नतेच्या अभावी असत्य, विपर्यस्त, अज्ञानमूलक गोष्टींचे काव्यात प्रदर्शन होऊ नये. विद्वत्व कवित्वास पूरक व्हावे, मारक होऊ नये. केवळ पांडित्याच्या आधारावर काव्य लिहिता येत नाही. लिहिले तरी ते टिकाऊ धरू शकत नाही. उदाहरणार्थ मराठी पंडित कवीचे काव्य जनमानसांची पकड फार काळ घेऊ शकले नाही. उलट अशिक्षित जनाबाईंच्या अभंगाची मराठी मनात अढळ स्थान मिळवलेली दिसून येते. काव्याचे बाह्यांग रेखीव आणि निर्दोष करण्यासाठी कामी होणारे अभ्यासाचे सहाय्य मात्र मान्य करायला हवे. कलात्मक मांडणी, रसानुकूल वृत्तरचना, समर्पक अलंकार योजना, अनवर्थक शब्दप्रयोग या बाबतीत कौशल्य केवळ अभ्यास आणि सराव यांच्यामुळे प्राप्त होऊ शकते. केवळ स्फूर्ती, कल्पना अथवा प्रतिभा एवढ्या भांडवलावर उत्तम काव्यनिर्मिती होईल असं नाही. काव्य म्हणजे कवीचे सहज उद्गार असले तरी त्यांना जेव्हा शब्दरूप प्राप्त होते तेव्हा ते रमणीय, परिणामकारक होण्यासाठी निर्दोष असावयास हवे. त्यास परिश्रमपूर्वक अभ्यास आवश्यक आहे. काव्याचे बाह्यांग ओबडधोबड आणि अनाकर्षक असले तरी रसिकाचे लक्ष काव्याच्या अंतरंगाकडे जाणार नाही, म्हणून परिश्रम, अभ्यास याचीही गरज असतेच. यानंतर आपण काव्यनिर्मितीची सहाय्यक अथवा गौण कारणे अभ्यासणार आहोत. गौण कारणांमध्ये काव्यनिर्मितीची उत्पादक आणि सहाय्यक कारणे असे वर्गीकरण करण्यात येतं. काव्यनिर्मितीत जितकी उत्पादक कारणे महत्त्वाची असतात तितकीच प्रतिभेस सहाय्यकारी कारणेसुद्धा महत्त्वाची असतात. यामध्ये मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, परिस्थिती, स्मृतिधूर्तता आणि भक्ती या कारणांचा समावेश केला जातो. मानसिक स्वास्थ्य, कवीचे मन अतिशय संवेदनशील असल्याने कवी मनावर परिस्थिती, वातावरण, देश, कालमान यांचा परिणाम होतो. पोटाच्या प्रश्नाशिवाय इतर अनेक गोष्टी माणसांच्या पाठीमागे असतात. ग्रहकलह, लोकक्षोभ, अनारोग्य, मृत्यू इत्यादी गोष्टी माणसाचे मन व्यापून टाकतात. त्यामुळे कवीला काही सुचानाशी होते. अशावेळी कवीला व्यवहारातील सत्य गोष्टी सोडून आपल्या आंतरिक सृष्टीकडे लक्ष देणे शक्य होईल काय? वेळ असला तर मन मोकळे नसते. अशा परिस्थितीत काव्य सुचणार तरी कसे? त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हे महत्त्वाचं आहे. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्याला जवळचे कारण म्हणजे शारीरिक स्वास्थ्य होय. कवी राजशेखर यांनी याला काव्य करण्यास आवश्यक असणारी पुरसत असं म्हटलेलं आहे. माणसाला दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, कारण सामाजिक कार्य कोणालाही चुकत नाही. त्यामुळे काव्य लिहिण्यापूर्वी कवीला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होणे महत्त्वाचे असते. पारतंत्र्य, दुष्काळ, सध्याची अस्थिर सामाजिकता यांचाही परिणाम शारीरिक स्वास्थ्यावरच होतो. उदाहरण घ्यायचं झालं तर वर्ड्सवर्थला काव्य लिहिण्याशिवाय दुसरा कुठलाही उद्योग नव्हता. बायरन या कवीने आपले महाकाव्य परदेशात जाऊन तिथे एकांतवास निर्माण करून लिहिले, किंवा कालिदास या कवीला राजाश्रय मिळाला होता. यानंतर परिस्थिती, कवीचे मन हे अतिशय संवेदनशील असल्याने कोणत्याही वातावरणाचा त्याच्या मनावर चटकन परिणाम होतो. कवी विशिष्ट वातावरणात आपले काव्य लिहित असतो. निसर्गाच्या शक्तीचा परिणाम प्रकृती भेदाप्रमाणे निरनिराळ्या कवीवर निरनिराळा होत असतो.
आनंदी प्रवृत्तीच्या कवीस निसर्गातील परिस्थिती आल्हाददायक वाटेल, तर गंभीर प्रवृत्तीच्या कवीस निसर्गातील गांभीर्य आकर्षित करेल. परिस्थिती कवीवर व कायमचा ठसा उमटवीत असते. स्मृती दृढता. प्रतिभा शक्तीच्या अंगाचा विचार करताना त्यात स्मरण या नावे त्याचा सविस्तर उल्लेख आलेला आहे. स्मृती दृढतेचे मागील चित्रण, आठवणी यांना जिवंतपणा येतो, उजाळा मिळतो. प्रतिभाशक्तीच्या अंगाचा विचार करताना त्यात स्मरण उपयोग, त्यामुळे सुसंगतवार कालसापेक्ष चित्रण करण्यास त्याचा उपयोग होतो, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता भक्ती. काव्याची निर्मिती करताना भक्ती असावी असे काही जणांचे मत आहे. या ठिकाणी भक्ती याचा अर्थ श्रद्धा, निष्ठा असा घ्यावा लागेल. कारण कलावंतांची आपल्या कलाकृतीवर जेवढी श्रद्धा असेल तितकी ती कलाकृती उत्तम निर्माण होते. पण स्वसामर्थ्याचा भाग जास्त जाणवतो, तो या भक्तीतून निर्माण होतो व उत्तम दर्जाची काव्यनिर्मिती होते. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी परिस्थिती, स्मृतितीर्थता व भक्ती ही कारणे दिलेली असली तरी काव्यलेखनात जास्त महत्त्वाची आहेतच असे नाही. कारण मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीला कोणते ना कोणते कारण असतेच. त्यामुळे काव्यकारणांचा विचार करावाच लागतो. एकंदरीत या PPT आधारे आपण काव्यनिर्मितीच्या जनक कारणांचा सविस्तर विचार केलेला आहे. प्रतिभा, प्रतिभेची वैशिष्ट्ये, कल्पनाशक्ती, अलौकिकता, नवनिर्मिती, भावनात्मकता, सौंदर्यदृष्टी, बहुश्रुतता, अभ्यास याची आपण चर्चा केली आहे. धन्यवाद मित्रांनो.